भावानं सगळ्यात पहिलं आम्ही ऑफिसचं शटर बंद करून घेतलं, कारण आजचा दिवस होता कराड नगरपालिकेतील निकालाचा दिवस. गाडी काढली आणि कराडात आतमध्ये गेलो. म्हटलं वातावरण तरी बघून येऊया जरा. तर भावानं लोकशाही विकास आघाडीच्या 13 सीटा, भाजपच्या 10 सीटा आणि यशवंत आघाडीच्या 7 सीटा आणि अपक्ष 1 असा हा कराड नगरपालिकेतील निवडणुकीचा निकाल आहे. आणि भावांनो, कराडचे माजी नगरसेवक सौरभ पाटील, लाडाने आपण त्यांना तात्या म्हणतो, त्यांचं या विजयावर काय मनोगत आहे हे जाणून घेऊया. नमस्कार दादा. काय आपल्या सीटा लागल्या सगळ्यात, कसं वाटतं तुम्हाला? आज लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडी यांच्या बहुसंख्येनं या सीटा आलेल्या आहेत. लोकांनी हा कौल स्वीकारलेला आहे, याच्यावर दिसत आहे. आणि खऱ्या अर्थानं जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती. चांगल्या उमेदवारांना या ठिकाणी मतदान केलेलं आहे. नगराध्यक्षपदासाठी सुद्धा राजेंद्र सिंह यादव हे चांगल्या मताने आज निवडून येताना दिसत आहे. मी सर्व कराडकरांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर या सर्व उमेदवारांना, निवडून आलेल्या नगरसेवकांचं अभिनंदन करतो. जे पराभूत झाले असेल त्यांनी सुद्धा नाराज न होता चांगल्या पद्धतीनं पुन्हा एकदा लोकांच्या सेवेमध्ये कार्यरत राहावं, त्याची जबाबदारी आज सगळ्यांची वाढलेली आहे. कराडच्या सेवेसाठी आपण सर्वजण तत्पर राहाल एवढी अपेक्षा व्यक्त करतो. हे बोलला, हे बरोबर बोलला तुम्ही की जे नाराज त्यांचे हार झाले त्यांनी आपलं, तुम्ही नाराज न होता परत तरी काम करत राहावं, हे आपलं तुम्ही बरोबर बोललाय. आणि असेच विचार आपल्याला पुढे नेत गेले पाहिजेत. त्याबद्दल धन्यवाद तुमचे आणि कॉंग्रॅच्युलेशन. आभारी आहे. धन्यवाद.